कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला मासेमारी व्यवसाय सध्या अनेक संकटांशी झुंजत आहे. कमी डिझेल परतावा आणि परप्रांतीय बोटींचा शिरकाव यांसारख्या पारंपरिक समस्याच नाही, तर आता बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम या मासेमारीवरती होताना दिसतोय. शासनाच्या नियमांनुसार 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू झाला असला तरी रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील बहुतांश मासेमारी बोटी अजूनही किनाऱ्यावर उभ्या आहेत. समुद्रातील अनिश्चित हवामान, अचानक बदलणारा प्रवाह आणि माशांच्या स्थलांतरातील बदल यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाणं शक्य होत नाही आहे. याचा परिणाम म्हणून मच्छीमारांचं मोठं आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. बदलत्या हवामानामुळं कोकणच्या मासेमारी व्यवसायापुढील आव्हान अधिकच वाढली आहेत. शासनाच्या नियमानुसार 1 ऑगस्टपासून मच्छीमारी चालू होतं, पण यावेळेला हे जे क्लायमेट आहे, हवामान जे आहे, त्या हवामानामध्ये एवढं बदल झालेला आहे की त्यामुळे पाण्यातलं वगैरे करंट भरपूर आहे, समुद्र खवळलेला आहे, त्यामुळे बोटी बाहेर जाऊ शकत नाही. आणि प्लस दुसरी गोष्ट अशी आहे की बोटी बाहेर गेले नाही तर आज आपल्याकडे आलेले खलाशी आहेत, खलाशी वर्ग आहेत, जे कामगार वर्ग, त्यांचा उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे ते बसून आहेत आणि त्यांना तर उद्या आपल्याला पगार द्यायचा, पेमेंट द्यायचे आहे, ते आपल्याला बोटीत जर गेले नाही तर आपल्याला ते देता येत नाही. त्यामुळे आज उपासमारच. आणि याच्यासाठी आपल्याला शासनाकडे आम्ही नेहमी मागणी करत असतो की याच्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं ठोस मच्छीमारांसाठी वेगळं तुम्ही निधी एक द्या आणि त्या निधीमुळे मच्छीमार येते. आणि दुसरी गोष्ट, आज डिझेलचा प्रॉब्लेम आहे, डिझेलचा पण परतावा व्यवस्थित येत नाही. आणि काय बोटींना तर डिझेल ही देऊ नका म्हणून शासनाकडून आपल्याला सोसायट्यांना पण पत्र जातं. त्यामुळे त्यांना डिझेल आलं की जे ट्रॉलिंगचं लायसन आहे, याचं नेटचं लायसन आहे, पण तरी पण त्यांना डिझेल देत नाही. त्यामुळे त्यांना जो रिफंड मिळणार आहे तो पण जातो. आणि प्रायव्हेटकडून किती दिवस घेणार, ते प्रायव्हेटमधून घेता त्यांना नाकी नव्हतं. त्यामुळे त्यांच्यावरही आज उपासमारीची पाळली आलेली आहे. आणि जोपर्यंत हे क्लायमेट व्यवस्थित होत नाही तोपर्यंत बोटी काही समुद्रात जाऊ शकत नाही. त्यामुळे आज हे बोटी आपल्या जागेवरच खाडीमध्ये पडून राहिलेले आहेत.